फ्रेंड्स, तुम्ही इथे तर येऊ नाही शकत म्हणून तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सजेशन करा की गर्ल की बॉय. काही एकच चॉईस करायचं ना, दोन्ही दोघांनी दोन कप उचलायचं म्हणजे त्याला काय हवं मुलगा पहिला ठीक आहे. दोघांचे 2 कप. नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आहे डोहाळे जेवण. डेकोरेशन काही असं आहे, अजून करायचं आहे. तो सकाळी दादा येणार आहे, करायला अर्धच केलेलं आहे, अजून चंद्र वगैरे सगळं लावायचं आहे. तर असं काही डेकोरेशन आहे. आणि इकडे आमची तयारी चालू आहे. ओवी जो आहे, ओवी आणि प्रीत रुखवात सेट करतोय, जो आम्ही बनवलेला आहे तो दाखवते. ओवीची आणि प्रीतची सगळी तयारी आहे ती, त्याच्यामध्ये मी काही जास्त असा भाग घेतलेला नाही आहे. दिदीचं चालू आहे मेकअप. दिदी मेकअपला बसलेली आहे. आईचं करायचं आहे अजून, पण आई आम्हाला नाश्ता बनवते, कारण का घरामध्ये माणसं आल्यानंतर काही करता येणार नाही, खाता येणार नाही. त्याच्या आधी सगळं नाश्ता वगैरे करायचा आहे. मला मेडिसिनसुद्धा घ्यायची आहे, त्यामुळं आई नाश्त्याचं बघते असं. आणि अजून कामाला माणसंसुद्धा येणार आहेत, त्यांचीसुद्धा तयारी चालू होणार आहे, म्हणजे जेवणाची तयारी. ओके. आणि आमची ओवी लवकरच उठले. काल आम्ही 1:30-1:45पर्यंत होतो सगळं करेपर्यंत, आणि आता परत सकाळी लवकर उठून सगळी तयारी करायला लागलो आहे. मी फ्रेश झाले, आता नाश्ता करायचा आहे. तिथपर्यंत पहिले हे लावून घेते. आणि प्रीत आणि ओवी चालले आता फुलं आणायला, म्हणजे फ्लॉवर ज्वेलरी जी आहे ना ती घालायची असते डोहाळे जेवणासाठी, ती आणायला आम्हाला वडखडला जायचं आहे. त्यामुळं हे दोघं जण जाणार आहेत. आणि नंतर मग माझी मेकअपवाली आणि मग मी रेडी होईन. फ्रेंड्स, तुम्ही इथे तर येऊ नाही शकत म्हणून तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सजेशन करा की गर्ल की बॉय. जो तो घरामध्ये त्याला तेच विचारते, तुम्ही कोणाला वोट करणार, तुम्ही कोणाला. आणि तेच फायनली ते वोटिंगचं पण आम्ही सकाळी आता सेट केलं. प्रीत सेट करतोय ते वोटिंग करण्यासाठी. ओवी त्या गोष्टीसाठी खूप जास्त एक्सायटेड आहे. तर चला, आजच्या ब्लॉगला शर्ट पण आता नक्की बघा कसं असणार आहे माझं डोहाळे जेवण. एकदम सिम्पल सेरेमनी असणार आहे, घरातलीच माणसं आहे आणि घरामध्येच प्रोग्राम आहे, म्हणजे जास्त धावपळ नको करायला, माझी पण आणि बाकीच्या माणसांची पण. छोटं म्हणजे आमचीच घरातली माणसं म्हणजे भरपूर आहेत, त्यामुळे घरामध्येच प्रोग्राम करायचा आम्ही ठरवलं आहे. सो चला, नाश्ता करून घेते मी. गाईस, तर आता डेकोरेशन झालेलं आहे पूर्ण प्रकारे. आणि मी तुम्हाला डेकोरेशन झालेलं आहे तो दाखवते, आणि मग मून झालेला आहे तो पण तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हा आहे आपलं डेकोरेशन. आणि मी तुम्हाला मून पण दाखवते. हा बघा, मून आहे. कॅमेरामध्ये कॅप्चर नाही होते कारण की मोठा झालेला आहे मून माझ्यापेक्षा. आणि तुम्ही इथे बघू शकता पाठी लाईट्स लावलेल्या आहेत. आणि ते रुखवादाची तयारी चालू आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता बॉय गर्ल असं. आणि हे रुखवाद आहे बनवलेलं. इथे मामा तयारी करते. मामा हाय बोल. हाय, हॅलो गाईज. जेवण आतमध्ये किचनमध्ये चालू आहे. मम्मी रेडी होते, मावशी पण रेडी होते. मी तुम्हाला दाखवते मावशीचा मेकअप. हे बघा, मावशीचा मेकअप चालू आहे. हाय ओवी आमची. ओके ओके. सगळा पसारा चालू आहे, पसारा. आणि किचनमध्ये सगळी तयारी चालू आहे जेवणाची. आणि मी तुम्हाला हे बघा बास्केट. तुम्हाला बघायचं असेल की पुढे काय इंटरेस्टिंग गोष्टी होणार आहेत, तर हा ब्लॉग नक्की बघा. आणि मधीतून कट करू नका, पूर्ण ब्लॉग बघा, कारण की पुढे खूप मजा येणार आहे. या ब्लॉगला नक्की लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा. ठीक आहे, आता स्टे ट्यून. मी तुम्हाला दाखवणार आहे की काय होणार आहे. आणि ही आहे माझी फ्लॉवर ज्वेलरी, जी मी कस्टमाइज करायला सांगितली होती. येल्लो कलर ॲड करायला सांगितला होता. जिच्याकडून घेतलेली आहेत फुलं तिचं मी कॉन्टॅक्ट नंबर आणि इंस्टाग्राम ID ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. पण खरंच तिने छान बनवलं आहे, कॉम्बिनेशन छान आहे. तर तुम्हाला जेव्हा मी ती वेअर करेन तेव्हा तुम्हाला दाखवते पूर्ण लुक. आणि फायनली रेडी झालेली आहे मी. अजून ज्वेलरी वगैरे घालायची आहे, पण असा काही माझा लुक आहे. पूर्ण लुक मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतेच.
आणि हा आहे माझा फायनल लुक. कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्याचे डिटेल्स तुम्हाला ब्लॉगच्या खाली मिळतील. आणि दीदी पकड ना कॅमेरा. ये ना तू, ये ना पण ये ये नाही नॉर्मलच आहे. आणि माझा मेकअप केलाय मयुरी ताईनी. खूप छान केलाय. मला जसा हवा होता तसाच, एकदम नॅचरल, सटल आणि जास्त एकदम ओव्हरपणे परफेक्ट. मला जसा हवा होता तसाच. तिचं इंस्टाग्राम ID मी ब्लॉगच्या खाली टॅग करेन. जर तुम्ही पेणमधून बघत असाल, वडखळ, अलिबाग, पनवेल, ताईला नक्की कॉन्टॅक्ट करा. छान मेकअप केलाय, परफेक्ट. आणि आपल्याला हव्या तशा रील्ससाठी फोटो सुद्धा काढते आणि क्लिप सुद्धा घेते. सो असं आहे माझं लुक. पाठवून असं ओके. ओवीची सगळी तयारी आहे. बरोबर केला काय? ब्लू कलर करतोयस ना? ब्लू अँड पिंक. अगं ते आम्ही डब्या विसरलो. हा ओके. अवी झालं तुमचं? झालं झालं. हे काय दूध आहे? ते आणलंय मी, जादू आहे. अच्छा जादू आहे. हे समजेल का? पहिले वोट करा कोणी तर कोणी. हा पहिले ओवी. ओवी ओवी तुम्ही कोणाला वोट केलास? ओके. हे फडका आहे, दे ना तिथे पुसायला. हा ओके. हा आता आजी. आजीची बारी. आजीला काय वाटतंय? आजी बॉय. आई वरती ते फांदी आहे ना त्याला. कुठेही लाव. हा कुठेही लाव. बरं ठीक आहे ठीक आहे ओके. आता दुसरी आजी. आता दुसरी आजी. आजीला काय वाटतंय? आणि पिंक म्हणजे हा आजीला डिसाईड करू द्या. मुलगा निळा आणि मुलगी गुलाबी. हा ओके. मामीला काय वाटतंय? ओके गर्ल. ओके. दुसरी मामी. फडका देतो फडका. अबे मी ते आहे वहिनी हा घ्या. दुसऱ्या मोठ्या मामीला काय वाटतंय? बाबू. ए मामा कुठं आहे? वहिनी. मामा या. ओके बॉय. हा आता दीदी. हा मावशीला काय वाटतंय? मावशी पण बॉय. आत्या काय? ओके बॉय. बॉयची टीम जास्त आहे वाटतं. ओके मामाला गर्ल वाटते. ओके ओवीच्या टीम मध्ये.
मावशीला काय वाटते? ओके. आता आजी वहिनीला आजी वहिनीला वाटत ओके बॉय वाढला वाटत. काकाला काय वाटतंय? ओ बॉय. ए मामा जा मामा रोशनदाला काय वाटतंय? ओ बॉय. बॉयची टीम वाढत चाललंय. मामा ओ गर्ल भाऊ निघाल ओवीच्या टीम मध्ये. हा मामाला काय वाटतंय? गर्ल. ओके ओवीच्या टीम मध्ये. हा आजी हा गर्ल. ओके फटका. वहिनी पुसा इथे. हा विजय दादाला काय वाटतंय? दादाला काय वाटतंय? बॉय. ओके पप्पानं गर्ल. ओके दादा कुठे आहेत? तुम्ही पिंक आहे मुलीसाठी आणि मुलासाठी आहे ब्लू. तुम्ही कोणत्या टीम मध्ये? त्याचा अंगठ्यावर करा आणि तिथे उठवा शिक्का. हा ओके मतदान. ओके हा लावा. ओके इथे हात पुसा. आई किती वेळा करशील? आई एकच चॉईस करायचा. एक मिनिट फायनल आता तू पण जवळ घे बोट. तुला काय पाहिजे? आता हे काय आहे? ते बघ. काय आता मला एक कसं सेकंड पण माहिती? खालीच टाकते. हे आमच्या आई काय आहे? उचलू कोणी पण कुठल्या पण कपाला हात लावायचा आणि कापून बघायचं काय ते. अरे हे बाबा. पण एकच चॉईस करायचं. एक मिनिट ताई एकच चॉईस करायचं नाही ना. ना. दोन्ही. दोघांनी दोन कप उचलायचं म्हणजे त्याला काय हो मुलगा काही हा, ठीक आहे. दोघांचे 2 कप. आलटी पालटी हा घे आलटी पालटी. दोघांना दोन. आई आम्हाला दाखवा काय आहे ते दाखवा. कोणी पण घ्या. आता काय हात घालू? हा दाखवा. म्हणजे काय? तो बाबू आणि बेबी अच्छा सेव. ठेवा आता ताईची आमटी हे दिली. रुपये दाखवा. अच्छा दाखव. हे बघा आमच्या ब्लॉग मध्ये काय हे गर्ल आहे ना. अच्छा ही गर्ल आहे आणि पैसा हे बाबू आहे. थांबता एक मिनिट इकडे बघ. काही इकडे बघ.